यमुनाबाई गुणाजी वारे, गोदाबाई शिवाजी दुटे, नंदाबाई गणेश गंभीरे, सुमन रामभाऊ कचरे, सत्यभामा चहादू कचरे, लीलाबाई चिंदू कचरे. हातात दिला जाणार नाही याची नोंद घ्यायची. ज्या मान्यवरांचे नाव या ठिकाणी पुकारले आहेत त्या मान्यवरांना विनंती, आपण स्वतः हजर राहून आपली वस्तू आपल्या ताब्यामध्ये घ्यायची आहे. दीदी उभी राह रा या ठिकाणी वारंवार नाव घेतले आहेत त्या मान्यवरांना विनंती, आपण वेळेची मर्यादा ठेवायची. अध्यक्षीय पदाची जी सूचना मांडली या सूचनेला मी सर्वांच्या वतीने अनुमोदन देतो. सुभाष दत्तू कचरे, दत्तात्रेय रामभाऊ कचरे व दिनकर गव्हाणे यांना विनंती करतो, मी समोरच्या मंदिराची पूजा करून घ्यायची. तसेच सुधीर नाना वेपा पूजनासाठी पुढे यायचे. रामनाथ उमरे, या ठिकाणी आपल्या गावचे माजी सरपंच अभिनंदन करतो. पुरुष मंडळी रामदास इकडे बसा, तुम्ही इकडे बसा. हा महिला इकडे या पुढं. सर्व महिलांनी कृपया पुढे यायचं इकडं. हो इकडं. पूजन करून घ्यायचंय. चला सुभाष पाडू दादा, बाबा उठा ना. जे आजूबाजूला ग्रामस्थ असतील, नोकरदार वर्ग व इतर सदस्य असतील त्यांना विनंती, या उद्देशाने आपण या कार्यक्रमासाठी सहभागी व्हावं ही सर्वांची विनंती. माझी या नोकरदार वर्गाच्या माध्यमातून थोडस मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहेत. सुभाष दत्तू कचरे यांना विनंती, आपण या तरुण वर्गाला काहीतरी आणि पहिल्यांदा शाब्दिक स्वागत करतो. ही एक चांगली सुरुवात या ठिकाणी केली आणि तुम्ही सर्वजण गावकरी मंडळी या ठिकाणी आलात. ही एक आपली चांगली सुरुवात आहे आणि यातूनच आपल्याला पुढं एक आपलं गाव चांगलं निर्माण करायचं आहे. कारण आम्ही ज्या ठिकाणी बघतो तिथं सगळा समाज हा आपल्या गावासाठी एकत्रित येतो आणि त्यातून आपल्या गावाचा विकास ते करतात. मग ती आर्थिक असो किंवा सामाजिक असो किंवा कुठला सहकार्य असो, पुढे पुढे नेण्याचा निश्चित प्रयत्न करू. सर्वच आपण नोकरदार वर्ग, गाव, फक्त सर्वांचा विचार हवा आणि काही गोष्टी विचारानं पुढे गेल्या तर खूप बरं होईल. आता कार्यक्रमाशी दत्तूने मग अशी सांगितलं तर शाळेविषयी दत्तू गेल्या वर्षीच आपण इथं एक छोटस हे पुस्तकालय वाचनालय उद्घाटन केलं. स्वतःच्या त्याने पुस्तकं आणून दिलेत, परंतु त्याची नोंद घेतली वर्षभराची. आता तर कुणीही पुस्तक तिथून वाचायला नेलं नाही आणि हे पण सांगितलं होतं, ज्याला जे पुस्तक हवंय त्याची फक्त नोंद द्या, तुम्हाला हे पुस्तक मला वाचायला हवंय. पोलिसांच्या बाबतीत तुम्हाला अकॅडमीसाठी काही म्हणजे प्रॉब्लेम असेल, मला गोळा हवा असेल, रनिंगसाठी मास्तर हवा असेल, तो उपलब्ध करून देऊ. पण हा ते पण शाळेकडे जमा केले, ग्रामपंचायतीतले गोळे शाळेकडे जमा केले. म्हणजे एवढं देऊन पण आता त्याचा जर कोणी लाभच घेत नसेल तर मग त्याला काय हे नाही. परंतु निश्चित आपल्याला जे प्रश्न असतील ते आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, जसं जमल तसं सहकार्य करण्याचा प्रयत्न करू. आणि याही पुढे सांगतो, कुणाचा काय प्रॉब्लेम असेल त्यांनी शेअर करावा. समजा उदाहरण म्हणून सांगतो, आमचे अध्यक्ष एकदा उमरेवाडीला गेले आणि ते सॉरी माझ्या बंधू भगिनींनो, ऍक्च्युअली गेल्या वर्षी आपला नोकरदार वर्ग हा ग्रुप
तयार झाला आणि सर्वात पहिल्यांदा मला वाटतं मारुतीने मला ॲड केलं. त्यानंतर या ग्रुपची जी हे पुढं घेत गेला, एक चांगल्या प्रकारे त्यांनी काम केलं. 2-3 मध्ये आदिवासी दिन साजरा केला, शाळेसाठी त्यांनी मदत केली. तर खूप चांगलं, म्हणजे आपल्या गावामध्ये सन्माननीय आमचे नोकरवर्ग आणि अविस्मरणीय माझे बंधू आणि भगिनींनो, आज नोकरदार वर्ग असेल, ज्येष्ठ मंडळी असेल, आपल्या वयस्कर माताजी असतील आणि आमचे आजोबा, आमचे भाऊ बंधू सगळेजण इथं जमलो आणि एक छोटासा एक वटवृक्ष एकत्र येण्याचा जो सुरू होतोय, फार मनस्वी आनंद होतोय. गावामध्ये अनेक प्रश्न आहेत आणि नक्कीच या सर्व प्रश्नांवर आपण जर एकत्र आलो तर नक्कीच याच्यावर मात करता येईल. एवढंच आहे, फक्त सर्वांनी 3 महिन्यातून 2 महिन्यातून असं एकत्र आलं पाहिजे आणि कोणाच्या अडीअडचणी असतील वैयक्तिक त्या शेअर केल्या गेल्या पाहिजे. हे कार्य पुढं चालू ठेवण्याचं काम केलेलं आहे, करत आहात. हे अतिउत्तम काम करत आहात. तर सर्वात मी या नोकरदार वर्गांचा आभार मानतो आणि त्यांनी असंच कार्य पुढे करत राहावं, चालू ठेवावं. आणि दुसरी विनंती म्हणजे गावकरी मंडळांना का या रस्त्याची खूप दुरावस्था झालेली आहे, त्याच्याकडे जरा लक्ष देण्याचं काम करावं. कारण गावामध्ये सगळी शोभा म्हणजे ही रस्त्यामुळेच येते आणि पूर्णतः आपल्या रस्त्याचं काम म्हणजे पूर्ण खड्ड्यातूनच आपल्याला प्रवास करावा लागतो. तर याच्याकडे दुर्लक्ष करू नका. त्याकडे काही जर तुम्हाला अडचणी निर्माण होत असतील तर तुम्ही या नोकरदार वर्गाकडे सोपवा, ते तुम्हाला त्या काय सहकार्य करण्याचे काम करतील. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, समस्त नोकरदार वर्ग आणि समोर बसलेले माझ्या गावातील समस्त बंधू भगिनी आणि नोकरदार वर्गातर्फे सुरू केलेला हा जो काही उपक्रम आहे वेगवेगळ्या गावाच्या विकासासाठी, ते खूप उल्लेखनीय आहे. नोकरदार वर्गाने घेतलेला हा वेगवेगळे जे काही कामं आहेत, हा आता खरं त्याची एक सुरुवातच आहे. पण थोडं जर आपण इतिहासामध्ये जाऊन जर पाहिलं तर पूर्वी शिक्षणामध्ये असेल, या नागरी सुविधांमध्ये असेल, शेतीच्या क्षेत्रामध्ये असेल, ही प्रगती खूपच कमी होती. पूर्वीच्या शाळा ह्या अतिशय म्हणजे खूपच कमी सुविधांच्या होत्या. त्या काळात जर आम्हाला अशा सुविधा उपलब्ध असतात कदाचित आम्ही कुठे चांगला आणखी मोठ्या पदावरही असतो. पण ती आमची एक शोकांतिकाच राहिलेली आहे, एक दुर्दैवच राहिलेलं आहे. तरी आजही एवढ्या सुविधा उपलब्ध असताना देखील आपला तरुण वर्ग कुठेतरी शिक्षणाच्या बाहेर फेकला जातोय, कुठेतरी वेगळ्या व्यसनामध्ये अडकला जातोय, शिक्षणाच्या नैराश्यामध्ये तो ग्रासलेला दिसतोय. तर त्या तरुण वर्गाने शिक्षणाकडे लक्ष द्यायला पाहिजे. व्यसनाधीनता जी आहे आपल्या समाजामध्ये त्यातून दूर व्हायला पाहिजे. आता मागाशीच उल्लेख केला चंदू कचरे माझ्या बंधूंनी की गावामध्ये ग्रंथालय देखील उपलब्ध केलेलं आहे, पण त्यातून एक देखील पुस्तक तरुण वर्गाने किंवा इतर विद्यार्थ्यांनी नेलेलं नाही वाचण्यासाठी. ही एक शोकांतिका आहे. खरं म्हणजे हल्ली ज्ञानाची भरपूर साधने उपलब्ध आहेत. इंटरनेटमुळे आपल्या आसपास ज्ञान पसरलेलं आहे, भरपूर गुंगवत आहे, पण आपण त्याचा उपयोग आपल्या विकासासाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या गावासाठी, आपल्या राज्यासाठी आपण केला पाहिजे. मी तर काय फार इथे जास्त बोलणार नाही, माझ्यानंतर भरपूर अनुभवी व्यक्ती इथे बोलणार आहेत. मी आपणा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. इकडे भगतवाड्याचं आपण स्वच्छता अभियान आपण हे स्वच्छता दिसले पाहिजेत आपल्याला. आज तुम्ही नजर मारा, सकाळी सगळ्या लोकांनी माऊलीने पण सेवा केली ती नाही थांबा तुम्ही नका करू, पण त्यांनी पण हातभार लावले. सगळ्यांनी हातभार लावून स्वच्छता अभियान राबवलं. आज तुम्ही कुठं पण राऊंड मारा आणि हे मंदिर मे महिन्याने आलं तरी असं दिसलं पाहिजे. प्रत्येकाने गुटखा तंबाखूची काळजी घ्यावी, खावं पण आपल्या घरात खिशात ठेवून पुढे घेऊन जावी. खावं सिगरेट वडावे पण आपल्या खिशात पॅकेट इथं टाकू नये. 10 पॅकेट मी दूर काढलेली सिगरेटची. मग प्रत्येकाने काळजी घ्यावं. स्वच्छता कशी राहील, स्वच्छतेवर आरोग्य. स्वच्छता असेल तर आपण आरोग्य राहू. आहार विहार तुम्ही कितीही काही करा, पण स्वच्छता नसेल तर शेवटला आपण आजारीच पडणार आहे. बोलण्यासारखं खूप आहे, पण थोडा आटपतं घेतो. धन्यवाद.
सगळ्यांचे आभार मानतो. काही चुकलं असेल तर बाबा क्षमा असावी. आणि आमच्या शांतारामच्या पुन्हा एकदा आभार मानतो. त्याचे लय मेहनत आहे आणि तो मागे बसलेला असतो पडद्याच्या पाठीमागे सूत्रधार आहे. त्याचे पुन्हा एकदा आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. डॉक्टर आज या ठिकाणी जो काही कार्यक्रम होत आहे, या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच राघोजी भांगरे तसेच या ठिकाणी या कार्यक्रमाचे अध्यक्ष व या कमिटीचे अध्यक्ष तसेच व्यासपीठ या ठिकाणी जे काही जमलेलं आहे, माता भगिनी तसेच पुरुष मंडळी आई बहिणी या ठिकाणी सगळे जमलेलं आहे. आणि दिवाळीच्या निमित्ताने जो काही नौकर वर्गाने जो काही निर्णय घेतला की आपण दीपावलीच्या निमित्तानं गोरगरीब जे आपल्या गावातील गोरगरीब जनतेला कुठेतरी मदत केली पाहिजे. खरोखरच हा विचार एकदम महत्त्वाचा आहे. आजपर्यंत बरेचसे आपण नोकरदार वर्ग पाहतो की या ठिकाणी नोकरीला लागल्यानंतर तो बाहेर शिकत असतो, नोकरीला लागतो, बाहेर गेल्यानंतर गावाकडं आई वडिलांना पाहण्याची वेळ नसते तर गावाकडे कुठून पाहणार. परंतु आज आपल्या गावातील नोकर वर्गाने जो काही विचार केलाय, खरोखरच त्यांचं पहिल्यांदा आपण सगळ्यांनी अभिनंदन केलं पाहिजे. आणि म्हणून जेव्हा त्यांच्या मनात ही तळमळ असते, मी खरं तर विचारपीठावरील सर्व मान्यवर, उपस्थित सर्व ग्रामस्थ, माझे मित्र मैत्रिणी, बंधू आणि भगिनींनो, सासू आणि सासऱ्यांनो, असं खरं तर या विचारमंचावर मला 2 शब्द व्यक्त करण्यासाठी अगदी आल्या आल्या संधी दिली, त्याबद्दल मी सर्वप्रथम आपले आभार मानते. आणि कार्यक्रमाचा विषय मला माहीत नाही असं कधी होणार नाही, कारण की मी नोकरदार या वर्गाची सदस्य आहे. या नोकरदार ग्रुपमध्ये काय चाललेलं आहे याची इत्थंभूत माहिती मी नेहमी अपडेट व्हॉट्सॲप ग्रुपवर घेत असते. या ग्रुपचं वैशिष्ट्य मी 1 मिनिटात या ठिकाणी उल्लेख त्याचा नक्कीच करू इच्छिते की या नोकरदार वर्गामध्ये अनुभवाने किंवा किती नोकरी झाली, किती वर्ष झाली याहीपेक्षा किती कमी नोकरीचं जरी नोकरदार वर्गामध्ये सदस्य असेल, सर्वांच्या मताचा या ठिकाणी विचार केला जातो. हे नोकरदार वर्गाचं आत्तापर्यंत मी केलेलं ऑब्झर्वेशन आहे. मला वाटतं ते अध्यक्ष साहेबांनी उल्लेख केला असेल की जे माझं निरीक्षण आहे ते अत्यंत खरं आहे, कारण कालपर्यंत मी या सदस्यांचं बोलणं ऐकलेलं आहे. अगदी वयाने लहान असलेल्या आणि अगदी वयाने मोठ्या असलेल्या सदस्यांचं सुद्धा या ठिकाणी मताचा विचार केला जातो. ही खरंच आनंदाची बाब आहे. आणि पळसुंदे या गावामध्ये हा उल्लेखनीय कार्यक्रम या ठिकाणी होतोय, ही खरंच आनंदाची बाब आहे. नोकरदार वर्गाचं हे जे तर सभोवतालच्या गावांना सोबत घेऊन जाणारी ही जी संकल्पना आहे या उपक्रमाची, यासाठी मी खरं तर नोकरदार वर्गाची खूप कौतुक करते आणि पुढील कार्यासाठी त्यांना या मंचावर खूप साऱ्या शुभेच्छा देते. आपल्या हातून सदैव समाज उपयोगी सामाजिक बांधिलकी जोपासणारी असे उपक्रम आपल्या हातून घडो, अशा या शुभेच्छा या ठिकाणी मी देते. आणि दिवाळीच्याही आज खरं तर भाऊबीज आहे आणि भाऊबीजी निमित्त आमच्या सर्व भगिनींना आपल्या या मंचावर सन्मान किंवा आदराची भेट दिली जाणार आहे, ही खरं आनंदाची बाब आहे. मी यासाठी सर्वांचं कौतुक आणि अभिनंदन आणि शुभेच्छा देते. धन्यवाद. आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व सर्व नोकरदार वर्ग पळसुंदे यांच्यातर्फे जो दिवाळी वाटपाचा छोट्याखानी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, तर त्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. तर अतिशय छान पद्धतीचा हा छोटेखानी कार्यक्रम, त्याचबरोबर फराळ वाटपाचा जो कार्यक्रम आहे व आपल्या गावातील ज्या काही समस्या असतील, रस्त्याच्या असतील, पाण्याच्या असतील, या बाकीच्या ज्या बाबींवरती आता चर्चा झाली, आपले कंडक्टर साहेब असतील त्यांनी जो विषय मांडला, तर
तर आपल्या ज्या ग्रामसभा वारंवार होत असतात तर त्यांच्या माध्यमातूनही आपण या प्रश्नांना कुठेतरी मूर्त स्वरूप आणण्याचा प्रयत्न करत असतो. तर तेच आत्ताचा जो आपला नोकरदार वर्ग असेल, गावातील जे काही ग्रामस्थ असतील, तर त्यांना माझी एक विनंती असेल की हे जे प्रश्न आहेत ते वारंवार ग्रामसभेमध्ये असेल, ग्रामपंचायतचे सदस्य असतील किंवा बाकीच्या जे काही ज्येष्ठ कार्यकर्ते असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, यांच्या माध्यमातून आपण त्या निश्चितच सोडवण्याचा प्रयत्न करत असतो आणि इथून पुढेही करत राहू. तर हे जे प्रश्न आहेत तर ते आपल्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून जेवढ्या प्रमाणावर सोडवता येतील तर त्यांचा निश्चितच आपण प्रयत्न करत राहू. व आजच्या या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित झालात त्यासाठी आपल्या सर्वजणांचे अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. चांगल्या विचारानं, चांगल्या याच्यात सद्भावून येणं आजचा हा कार्यक्रम गोरगरिबांची जाण ठेवून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. आपल्या गावातून प्राप्त परिस्थितीत, प्रतिकूल परिस्थितीत मुलांनी शिक्षण घेऊन आज चांगल्या अगदी योग्य स्तरावर, योग्य ठिकाणी नवे तो क्लास 1 अधिकारी सुद्धा आपल्या गावातून झालेत. उदाहरण द्यायचं म्हणलं तर आपले डॉक्टर संतोष संगारे, डॉक्टर संतोष कचरे असतील, अशी माणसं आपली प्राप्त परिस्थितीतून आज क्लास 1 झालेली आहेत. शिक्षक वर्ग तर भरपूरच आहे, ज्ञानार्जनाचं काम करतात, महसूल विभागात काम करतात काही माणसं. आपले भाचम तात्या एकमेव आपल्या पळसुंदे गावात, मला असं वाटतं सातेवाडीतही देशाच्या रक्षणासाठी सीमेवर लढणारा आणि त्यात समावेश असलेला माणूस एकमेव मला आपल्या पळसुंदे गावाचा एकच माणूस भाचम तात्या. त्यांनी अनेक वेळा असं गप्पा मारताना सांगितलेलं आहे की ज्या वेळेला दरोडेखोर आणि कोणी आणि त्यांच्यातून ते सापडावायचे म्हणून माझं नियुक्ती केली माझी. भाचम तात्यांनी केळेवाल्याचा धंदा केला, रस्त्यावर केळे विकण्याचा. बरोबर ना तात्या? केळे विकण्याचा धंदा केला. केळे खपवण्याचा न खपवू, फक्त स्टॉल लावायचा, गाडी फिरवायची. नंतर हॉटेलमध्ये वेटरचंही काम केलं त्यांनी, का चोर पकडण्यासाठी. मला वाटतं महिना का 1.5 महिना तुम्ही ते काम केलं, 3.5 महिने. पण चोर पकडून दिले, अतिरेकी पकडून दिले, चोर नाही अतिरेकी पकडून दिले भाचम तात्यांनी. आणि अशा परिस्थितीत अशी चांगली नामवंत माणसं आपल्या पुण्य जन्मभूमीत जन्माला आलेली आहेत. आता या ठिकाणी येताना आमच्या आणि पळसुंदे गाव, मला असं वाटतं पहिला ग्रामसभेचा ठराव मला वाटतं आपल्या गावात झालेले. जे आई वडिलांना सांभाळत नाहीत अशा माणसांना जमिनीत हिस्सा नाही भाऊसाहेब. आणि तोच मुद्दा मॅडम MPSCच्या परीक्षेला प्रश्न केला होता का कोणतं असं गाव आहे का त्या गावात असा ग्रामसभेचा ठराव झालाय का जे आई वडिलांना सांभाळत नाही त्यांच्या नावावर जमीन द्यायची, त्यांना जमीन द्यायची नाही आई वडिलांनी. म्हणजे आपलं नाव, आपल्या पळसुंदेचं गावाचं नाव MPSC परीक्षेला त्या माध्यमात गेले. यापेक्षा अजून काय पाहिजे? आणि असं हे जर गाव आहे, गाव आपलं चांगले. आपले बाई संगारे स्वर्गीय, त्यांना अल्पायुष्य वाढ झालं. ते म्हणायचे गाव माझं लय चांगलं, आपली प्रगती उन्नती असती. आणि पहिला कितीला जागा दिली असेल तर बाई संगाऱ्याने दिलेली. त्या गावाच्या पाणी प्रश्नाला पहिले जागा दिली, योगदान असेल त्या माणसाचंही. आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीवीर राघोजी भांगरे, तंट्यावीर, बिरसा मुंडा
भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. फक्त 1-2 मुद्दे मी चर्चेला घेणार आहे. पळसुंड्यातील जो नोकरदार वर्ग वेगवेगळ्या शहरामध्ये काम करतो आणि आपला वेळ, जाण्या येण्याचा खर्च, या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपल्या गावासाठी खूप काही चांगल्या गोष्टी करता येतील याचा प्रामुख्याने विचार करून दिवाळीची ही पहाट आपण असं गोड कशी होईल, प्रामुख्याने ह्या नोकरदार मंडळीने तो विचार केला. आपलं कुटुंब सोडून आपल्या गावासाठी, आपल्या माता भगिनीसाठी त्यांनी वेळ दिलेला आहे. इथे फक्त नोकरदार मंडळीला एक माझी विनंती आहे, आपल्या गावामध्ये आजूबाजूला ज्या वाड्या वस्ती आहेत तिथे ज्या विधवा महिला असतील, नवऱ्यांनी सोडून दिलेल्या महिला असतील, त्यांना मुलं असतील, त्यांच्या शिक्षणाचा जो महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो माझ्यासाठी वाटतं की तो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण नवरा वाढला की त्या मुलांना बघायला कोणी नसतं, लोकांच्या नजरा वेगळ्या असतात महिलांकडे बघायच्या, आणि त्या मुलांवरती शिक्षणाच्या माध्यमातून कसे संस्कार व्हावेत आणि त्यांना शिक्षणासाठी आपल्या नोकरदार वर्गाने कशा पद्धतीने मदत केली जावी याचा प्रामुख्याने आपण विचार करायला पाहिजे. कारण आदरणीय उपस्थित सर्व मान्यवर, सन्माननीय व्यासपीठ कार्यक्रमाचे अध्यक्ष, आमचे मंडळ नोकरदार वर्गाचे अध्यक्ष मनोहर कचरे, आपले सामाजिक कार्यकर्ते, फक्त 10 मिनिटांमध्ये कार्यक्रम संपणार आहे. सदाशिव सोमा कचरे, कार्यक्रमाचे अध्यक्ष अविनाश भाऊ, नंतर माजी सरपंच पांडुदादा, रामनाथ उमरे आणि आपले धोंडीबा भालची मेजर. या ठिकाणी मला या ठिकाणी भरपूर बोलायचं होतं, परंतु माझ्याकडं आभाराचा कार्यक्रम दिला. नोकरदार वर्ग मंडळाच्या वतीनं आभार मानतो. तसंच या ठिकाणी आमच्या नोकरदार वर्गाचे अध्यक्ष मनोहर नाना कचरे यांचाही आभार मानतो. तसेच आमचे सामाजिक कार्यकर्ते सदाशिव सोमा कचरे, त्यांना एक अजून माझं वैयक्तिक सांगणे, आता ते रिटायर झालेले आणि परिसरामध्ये त्यांना कामाची आवड आहे, परंतु ते सुद्धा काय, तुम्ही जर पेपर वगैरे दिले तरच ते काम करतील. तेव्हा सर्वांनी, त्यांनी मगाशी आपल्या मनोगतामधून सांगितलंय, पेपर वगैरे द्या, त्यांना वेळ आहे, तुमचं काम नक्कीच करतील. त्यांचं सुद्धा आभार मानतो. त्याच्यानंतर अध्यक्ष अविनाश संघरे, हे सुद्धा वडिलांची परिस्थिती म्हणजे आजारी, तरी ते सुद्धा, त्यांच्या मॅडम सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचाही आभार मानतो नोकरदार वर्गाच्या तर्फे. त्यानंतर नोकरदार वर्गाचे म्हणजे ते सुद्धा आमचे उपाध्यक्ष आहेत. त्याच्यानंतर पांडुदादा सुद्धा वेळ काढून कामाचे दिवस ते सुद्धा उपस्थित राहिले. त्यानंतर आपले सामाजिक कार्यकर्ते रामनाथ उमरे, ते सुद्धा मुंबईवरनं या ठिकाणी आले, खास कार्यक्रमासाठी त्यांना उपस्थित राहायचं होतं. त्यांना एक विनंती करतोय मी की उमरेवाडीचे जेवढे नोकरदार वर्ग आहे हे सुद्धा या ग्रुपमध्ये घ्या, म्हणजे जेणेकरून आपले जे मूलभूत प्रश्न आहेत, पाठीमागं 15-20 दिवसापूर्वी एक विषय निघालता नोकरदार वर्गातर्फे, त्याच्यामध्ये दुटेवाडी आणि कचरेवाडी या ठिकाणी स्मशानभूमीचा प्रश्न अतिशय. सदाशिव सोमा कचरे यांना विनंती करतो का त्यांना जो पुरस्कार मिळालेला आहे तर त्याचा या ठिकाणी छोटासा या ठिकाणी सत्कार होतोय. या सत्कार करतील आमचे माजी सरपंच पांडुरंग भिवाजी कचरे आणि आमचे सामाजिक कार्यकर्ते. या इकडे पुढे या, सर्वांनी जोरात एकदा टाळ्या वाजवायचे. ते सुद्धा आता रिटायर झालेले आहेत, त्यांनी मनोगतातून सांगितलेले. फुलं आहेत ना, घ्या ना, ही घ्या, खाली आज जे पंचधारा फाउंडेशन जे या ठिकाणी तयार झाले आहे ते पूर्णतः नोकरदार वर्ग यांच्या माध्यमातून त्याची उत्पत्ती झाली. Happy birthday to dear Madhav.
हॅपी बर्थडे टू यू मधु सर. सर्वांना धन्यवाद. त्याचा स्वीकार करायचा आहे. त्यानंतर रामनाथ मामा उंबरे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यानंतर आपले माजी सरपंच पांडुरंग भिवाजी कचरे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यानंतर आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष अविनाश नाना यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते सदाशिव सोमा कचरे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. त्याचाही त्याने स्वीकार करायचा आहे. त्यानंतर आपले ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब विजय भाऊसाहेब गोंडके यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे. त्याने त्यांचा स्वीकार करायचा आहे. हे पहा या ठिकाणी तसेच महादेव दोटे यांना विनंती, आपण आपल्या सन्मानासाठी उभं राहायचंय. तसेच आपले डॉक्टर संतोष कचरे यांना विनंती, आपण आपल्या सन्मानासाठी पुढे यायचंय. विनंती, आपण आपल्या सन्मानासाठी पुढे यायचंय. आता परत वाटरचं काम सुरू होतंय, तेव्हा सर्वात जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कसा फायदा होईल याच्याकडे जास्त फोकस करायचंय. हा पांडुदादा पण आणि हा मदत हा यानंतर महिला प्रतिनिधी मधून संगारेताई या पुढे या. महिला अजून आहे कोणी पाहू संजय मारुती कचरे यांना विनंती, आपण आपला सन्मान घ्यायचा. त्यांना माहिती आहे कसं त्यांना कसं बांधायला असते ते त्यांना माहिती सगळं कशी घेतात त्यांना माहिती आहे कशी घ्यायची. वतीनं चालू राहील. फक्त आपल्या सहकार्याची गरज आहे. आज या ठिकाणी तरुण पिढीची गरज का होते, तर योग्य असा मार्गदर्शन या ठिकाणी केलं जाणार होतं. परंतु खंत एक गोष्टीची आहे, आपला तरुण वर्ग हा पाठीमागे राहतो. त्याच्यानंतर प्रेमाबाई वाळेबा कचरे, बोराबाई रामा मोठे, इंदुबाई गोविंद भांगले, त्याच्यानंतर हौसाबाई जाऊजी उंबरे. चला हौसाबाई जाऊजी उंबरे, चंद्रबागा बुधा उंबरे, आपली सांस्कृतिक ओळख आपल्या आदिवासी असल्याची त्यामुळे प्रत्येकाने वापरा. मंदाबाई जाऊजी उंबरे,
फुसाबाई सकाराम उमरे, हे जे फडके दिले जात आहे ती फसाबाई किसन कचरे संगारे, अनुसया वसंत संगारे, नाही माणूस हजर पाहिजे, माणूस हजर पाहिजे. आपण त्याच्यासाठीच आमंत्रित केलं. हे पाच जे आले असतील त्यांचीच वस्तू दिली जाईल. बाकीच्या वस्तू मंडळाच्या नियमानुसार ठेवण्यात येतील. भागुबाई पिलाजी कचरे, शांताबाई रावबा कचरे, सुमनबाई भीमा मुठे, कमलबाई कचरे, चंद्रभागा धोंडेबा गाभाले, चंद्रभागा धोंडेबा गाभाले. हे पाच सर्वांना चिवडा मिळेल. कोणी खाल्याशिवाय जाऊ नये. तरुण वर्ग जे पाठीमागे बसलेत बाकड्यावरती त्यांना विनंती पुढे यायचे. बाकड्यावरचे आमचा आवाज दुटे. त्याच्यानंतर सोमाबाई लक्ष्मण दुटे, सोमाबाई लक्ष्मण दुटे, सुदाम कचरे, थामाबाई वाळुकोळी, थामाबाई वाळुकोळी. महिलांना विनंती. यमुनाबाई गुणाजी बारे दुटे, बोधाबाई शिवाजी दुटे, भागुबाई रामदास बारे, भागुबाई रामदास बारे, रत्माबाई शंकर उमरे, उषाबाई सोमा कचरे, इकडे बघ. झालं. यमुनाबाई नारायण उमरे, इकडे बघा. इकडं मीराबाई गंगाराम कचरे, सुमन मुरलीधर कचरे,
सोनाबाई कोंडेबा कचरे, भीमाबाई बुधा उंबरे, लीलाबाई बाळू दुटे, सीताबाई यशवंत दुटे, सीताबाई सोमा सुलभा गोंदके, फोटो का वाजे कचरे, रामदास भिवा, हा भेटलं ना. नामदेव तुकाराम गोंदके, मनोहर कोंडेबा गोविंदा लांगे, कुशाबा गोविंदा कचरे. आपल्याला मंदिरा संदर्भात 2 मिनिटं चर्चा करायची.